महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कोण होता हा ओसामा बिन लादेन, कुठे सुरुवात झाली, कुठे त्याचा जन्म झाला, आपण बघूया. सौदी अरेबियामध्ये 1957 साली ओसामा बिन लादेनचा जन्म झालेला होता. त्याचे जे वडील आहेत अब्जादिश होते. मोहम्मद बिन लादेन त्यांचं नाव, आणि ते बांधकाम क्षेत्रात होते, बिल्डर होते. आणि त्यांच्या 50 अपत्यांपैकी एक ओसामा बिन लादेन. त्याने 17व्या वर्षी सिरियामधल्या नातेवाईकाच्या मुलीसोबत लग्न केलं आणि त्यानंतर ओसामाची 5 लग्न झाली, ज्यापासून त्याला 23 मुलं झालेली आहेत. ओसामानं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली होती. वडील बिल्डर होते, त्यांचा बांधकाम व्यवसायात होता आणि त्यामुळे आपण सुद्धा त्या व्यवसायात जाऊ असं कदाचित त्याला वाटलं असेल आणि त्यामुळे त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. पण 1979 मध्ये तो रशियाच्या अफगाण आक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानमध्ये निघून गेला. तिथे त्याने रशियन आक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी मोठा फंड सुद्धा गोळा केला. 1988 मध्ये ओसामा बिन लादेनचा भाऊ सलेम जो आहे तो विमान दुर्घटनेत ठार झाला आणि असं सांगितलं जातं की त्यानंतरच ओसामाचं जीवन बदललं, तो मूलतत्ववादी झाला. 1990 मध्ये ओसामा बिन लादेननं सौदी अरेबियात अमेरिकन सैन्य तळाविरुद्ध आवाज उठवला. सौदी सरकारनं ओसामाचं त्यामुळे मग नागरिकत्व रद्द केलं आणि तो सुदानला निघून गेला. 1998 मध्ये पूर्व आफ्रिकन देश म्हणजे केनिया असेल किंवा टांझानिया असेल या ठिकाणी अल कैदाने अमेरिकन वकिलातीवर अमेरिकन एम्बसीवरती हल्ले चढवले, ज्यामध्ये 224 जण ठार झाले होते. त्यानंतरच अमेरिकेनं या ओसामा बिन लादेनला पकडण्याची कारवाई सुरू केलेली होती. 1999 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार आलं, तेव्हा मग ओसामा तिकडे निघून गेला आणि आपला तळ सुद्धा त्याने अफगाणिस्तानमध्येच हलवला. ऑक्टोबर 2000 मध्ये येमेनमध्ये USS कोल युद्धनौकेवर त्याने आत्मघातकी हल्ला चढवला होता. यामध्ये सुद्धा 17 अमेरिकन सैनिक ठार झाले होते. 2001 मध्येच खरं तर अमेरिकेवर हल्ला झाला, पण त्याआधीच अमेरिकेनं लादेनला ठार मारण्यासाठी अफगाणिस्तानात तोराबोरा इथल्या डोंगर दऱ्यात मिसाईलद्वारे हल्ला चढवला, पण त्यामधून तो बचावला होता. आणि 11 सप्टेंबर 2011 आपल्याला माहिती आहे अमेरिकेत मोठा आत्मघातकी हल्ला या लादेनने घडवून आणला, यशस्वी केला. विमान हायजॅक करण्यात आली, ती वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीवर धडकवण्यात आली, पेंटागॉनवर हल्ला झाला. यामध्ये 3000 अमेरिकन नागरिक ठार झाले आणि त्यानंतर 250 कोटी रुपयांचं म्हणजे $25 मिलियन बक्षीस त्याच्या शिरावर ठेवण्यात आलं होतं. या हल्ल्याची मोठी किंमत त्यानंतर मग तालिबानला चुकवावी लागली. तालिबानी हे सत्तेतनं हटवण्यात आले. अफगाणिस्तानमधून अमेरिकेनं लादेनला पकडण्यासाठी सगळ्यात मोठी मोहीम सुद्धा आखली. त्यामध्ये पाकिस्तानची मदत घेण्यात आली होती असं सांगितलं जातं. आजपर्यंत ओसामा बिन लादेननं 60 पेक्षा जास्त व्हिडिओ ऑडिओ मेसेज विविध चॅनल्सवरनं प्रसारित केलेले आहेत. सांगितलं जातं की 2009 मध्ये तो शेवटचा व्हिडिओ त्याने प्रसारित केलेला होता.